आजची रेसिपी ही आयुषला विचारून केलेली आहे. आयुषची फेवरेट भाजी शेपूची मूग डाळ घालून केलेली ही शेपूची भाजी त्याला खूप आवडते आणि सकाळपासून तो म्हणत होता की आज माझी जी आवडती रेसिपी आहे ती रेसिपी टाक. त्यामुळे चला म्हटलं आज शेपूची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होणारी ही शेपूची भाजी, परंतु करण्याच्या टिप्स थोड्याशा वेगळ्या आहे, वेगळ्या पद्धतीने मी केलेली आहे. लहान मुले देखील अगदी आवडीने खातील आणि सर्वात महत्त्वाचं आणि विशेष म्हणजे आयुषला सर्व पालेभाज्या सर्व भाज्या आवडतात. त्यामध्ये फक्त पालकाची भाजी आवडत नाही, परंतु बाकीच्या मात्र सर्व भाज्या आवडतात. इव्हन कारलंसुद्धा तो आवडीने खातो. त्यामुळे तुमच्या मुलांना देखील अशा पद्धतीने सर्व भाज्या खाण्याची सवय एकदा नक्कीच लावा आणि ही शेपूची भाजी तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच करून पहा. तुमची तयार झालेली शेपूची भाजी छान झाली की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, अशाच खूप साऱ्या भरपूर टिप्स सहित सर्व पालेभाज्या पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी शिकण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन हे व्हिडिओच्या खाली चॅनलच्या नावासमोर दिलेले आहे. नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हिवाळा स्पेशल मूग डाळ घालून केलेली शेपूची भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण शेपूची भाजी कट करून ती पाण्यामध्ये ठेवलेली आहे. तोपर्यंत या ठिकाणी त्यासाठीचा जो मसाला आहे तो तयार करूया. या ठिकाणी मुगाचा डाळीचा वापर करणार आहोत, त्यामुळे शेंगदाणे थोडेसे कमी क्वांटिटीमध्ये घातलेले. लसूण मात्र थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घालायचा. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे, तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मूग डाळ भाजी करण्या अगोदरच अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालण्यासाठी ठेवायची. साधारणतः पोहे खाण्याचा 1 ते 1.5 चमचा एवढी मूग डाळ मी पाण्यामध्ये छान अशी भिजत घालून ठेवली होती. अर्धा तास झाला, त्यामधील पाणी सर्व काढून घेतलं. शेपूची भाजी देखील स्वच्छ निसून घेतली, त्यानंतर ती कट करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या ठिकाणी मंद आचेवर शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण छान कुरकुरीत भाजून झालेलं आहे. सर्व आपण एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता ते थंड होत आहे तोपर्यंत आपण भाजी फोडणी देणार आहोत भाजीला. त्यासाठी कढईमध्ये टाकायचं थोडंसं तेल, त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं छान असं फुलवून द्यायचं. गॅस मंदच ठेवायचा. तेल छान कडकडीत गरम झालेलं होतं. जिरं अगदी छान असं फुललेलं आहे. आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली शेपूची भाजी आपण टाकलेली आहे. आता व्यवस्थित अशी अगोदर परतवून घ्यायची. भाजी परतवल्यानंतर ती कमी होते, त्यामुळे अगोदरच मीठ न टाकता भाजी अगोदर परतवून घेऊ. त्याचबरोबर तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची, म्हणजे भाजीला पिवळसर रंग येत नाही. जो हिरवा रंग असतो भाजीचा तो छान असा टिकून राहतो. भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी मी परतवून घेणार आहे. भाजी परतवत असताना आपण गॅस हा मोठा केलेला आहे आणि मोठ्या आचेवर भाजी व्यवस्थित अशी पटकन परतवून घ्यायची, जेणेकरून भाजी परतवत असतानाच ती 50% शिजली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी मिक्स देखील करता येते. पटकन तिची क्वांटिटी कमी होते आणि ती तेलामध्ये परतवून घेणं देखील खूप सोपं होतं. हे पहा, अशा पद्धतीने मोठ्या आचेवर अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये ही शेपूची भाजी व्यवस्थित अशी परतवून घेणार आहोत. शेपूची भाजी व्यवस्थित अशी परतवून होत आलेली आहे. तुम्ही पाहू शकता परतवून घेतल्यानंतर खूप कमी क्वांटिटीमध्ये झालेली आहे. आता आपण या ठिकाणी जी मूग डाळ भिजत घालण्यासाठी ठेवलेली होती ती मूग डाळ सर्व आपल्याला यामध्ये टाकायची आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे, जेणेकरून यामध्ये खूप सारं भाजीचं पाणी तयार होईल आणि त्या पाण्यामध्येच ही मूग डाळ व्यवस्थित अशी शिजली जाईल. हे पहा, गॅस आपण मोठाच केलेला आहे. मोठ्या आचेवर ही शेपूची भाजी व्यवस्थित अशी परतवून घेतलेली आहे. भाजी व्यवस्थित अशी परतवून होत आलेली आहे. आता यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तुम्ही पाहू शकता परतवून घेतल्यानंतर साधारणतः 25 ते 30% भाजी झालेली आहे. यामध्ये आपण पोहे खाण्याचा 1/2 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं. गॅस करायचा मंद. तोपर्यंत भाजी शिजवत होत आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूणचा मिक्सर चालू बंद करत कूट तयार करून घेतलेला आहे. छान बारीक कूट करून घेतलेला आहे. भाजी देखील 5 मिनिटांमध्ये छान अशी शिजलेली आहे.
त्यासोबत डाळ देखील व्यवस्थित अशी शिजलेली आहे. भाजीमध्ये खूप सारं पाणी तयार झालं होतं, तुम्ही पाहू शकता. त्यामुळे परतवताना मोठ्या आचेवरच परतवून घ्यायचा. आता जो शेंगदाण्याचा कूट आपण करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा आणि व्यवस्थित असा हा कूट यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. कूट व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनटं ही भाजी व्यवस्थित आपण शिजवून घेतलेली आहे. भाजी, शेंगदाणे आणि मूग डाळ व्यवस्थित अशी शिजवून तयार झाली. अगदी हलकीशी ओलसर वाटत असली तर गॅस मोठा करायचा आणि 1 मिनिटासाठी छान अशी ही मोठ्या आचेवर परतवून घ्यायची. छान मोकळी अशी ही सुटसुटीत शेपूची भाजी तयार होते. रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पालेभाज्यांमध्ये सर्वात आवडती पालेभाज्या कोणत्या? कोणती भाजी तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास कमेंट करा. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच सांगा. गरमागरम शेपूची भाजी आपण डिशमध्ये सर्व करत आहोत. तुम्ही पाहू शकता खूप छान हिरव्यागार रंगावर आपली ही शेपूची भाजी तयार झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. कारण महिन्यातील एकही दिवस सुट्टी न घेता अविरत दररोज दुपारी 12 वाजता आपण खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज पाहत असतो. त्याचबरोबर अधूनमधून दिवसभरातून कधीकधी मी 2 रेसिपीज देखील अपलोड करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा खूप छान शेपूची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.